कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामधील बैलहोंगल शहरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। अवघ्या काही मिनिटांच्या पावसामध्ये शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय, तर सखल भाग पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। बस स्थानकाजवळच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक दुचाकी वाहून गेल्या, तर काही भागात मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालंय। तटवटी हिरो शोरूम परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं पाणी साचलेलं असून प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा सुद्धा घेतला जातोय। आणि बेळगावमध्येच पावसाचा जोर कायम असून कित्तूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। अवघ्या अर्ध्या तासात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। संततधार पावसामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलंय। तसंच एका अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं, तिथल्या लहान मुलांची मोठी गैरसोय झाली। अंगणवाडीमधील कर्मचारी आणि स्थानिकांनी तत्काळ पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। याशिवाय काही घरांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे। घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली। जाऊयात अमरावतीमध्ये। अमरावती शहरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। अमरावती शहरामध्ये 20 पेक्षा जास्त झाडांची पडझड झाली आहे। मुख्य रस्त्यावर झाडं कोसळली आहेत आणि त्यामुळे काही काळ वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण झाला। जीवितहानी मात्र नाहीये। अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं रस्त्यावर पडलेली झाडं सध्या हटवण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। इरविन चौक ते बियाली चौकापर्यंत झाडं उन्मळून पडली आहेत। पावसाची अपडेट इंदापूरमधून। इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये सुद्धा आणखी भर पडली आहे। सतत पाऊस कायम राहिल्यास केळीसह विविध फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता, तसंच शेतामधील पिकांवर रोगराई वाढण्याचा धोका सुद्धा निर्माण झालाय। ही दृश्य आहेत हिंगोलीमधून। हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। या वाऱ्यामुळे वडद जावळा या परिसरामध्ये असलेला जिओ कंपनीचा टॉवर कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र टॉवरचं बरंच नुकसान झालंय। या भागामध्ये नेटवर्क प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। तसंच पावसामुळे शेती आणि मशागतीच्या कामांना गती येणार असून खरीप पेरणीला सुद्धा सुरुवात होणार आहे।